महाराष्ट्रात 2024 साली एकूण 48 लोकसभा मतदारसंघात निवडणुका होणार आहेत। मात्र यातील काही लढती या राज्याचं लक्ष वेधणाऱ्या आहेत। त्यापैकीच पहिल्या 5 लढती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आज आपण राजकीय कट्टाच्या माध्यमातून राज्यातील टॉप 5 लढती पाहतोय। या ठिकाणी कोणत्या 5 मतदारसंघामध्ये अतिशय चुरशीच्या आणि लक्षवेधक लढती होतील तेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आमचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर तो लाईक आणि शेअर जरूर करा। तसेच आमचा हा जर व्हिडिओ आपण यूट्यूबला पाहत असाल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ जर आपण फेसबुक पेजला पाहत असाल तर आमचं पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। चला तर पाहू मग महाराष्ट्रातील लोकसभेच्या टॉप 5 लढती। महाराष्ट्रातील पहिली लढत महत्त्वाची आहे। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ। या ठिकाणी भाजपाकडून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। ते दुसऱ्यांदा या निवडणुकीला सामोरे जातात, तर निलेश लंके यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून संधी देण्यात आली आहे। खरं तर या मतदारसंघामध्ये गेल्या 15 दिवसापासून अनेक अर्थानं ही निवडणूक गाजते। सुजय विखे पाटील हे दुसऱ्यांदा या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत, तर निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन ही निवडणूक लढताना दिसून येत आहे। त्यामुळे राज्याचं या मतदारसंघाकडे लक्ष असणार आहे। त्यासोबतच महाराष्ट्रातील दुसरी महत्त्वाची लढत आहे बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत। या ठिकाणी सुप्रिया सुळे ज्या शरद पवार यांच्या कन्या आहेत ते चौथ्यांदा या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, तर त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून ही निवडणूक लढवत आहेत। तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून ही निवडणूक लढवत आहेत। राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडल्यानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी ही लढत होते आणि या लढतीमध्ये कोण बाजी मारणार याकडे देखील राज्याचं लक्ष लागून राहिलंय। त्यानंतर महाराष्ट्रातील तिसरी महत्त्वाची लढत आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघ। या ठिकाणी सुशील कुमार शिंदे केंद्रीय गृहमंत्री होते, त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे या काँग्रेस पक्षाकडून लढत आहेत, तर आमदार राम सातपुते जे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत ते भाजपाकडून या मतदारसंघात लढत आहेत। त्यामुळे राज्याचं या ठिकाणी देखील लक्ष असणार आहे। त्यासोबतच चौथी महत्त्वाची लढत आहे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ। या ठिकाणी दीर भाऊजाई यामध्ये लढत होते। ओमप्रकाश राजे निंबाळकर जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार आहेत आणि त्यांच्या विरुद्ध अर्चनाताई पाटील यांना कालच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे। त्यामुळं या ठिकाणी देखील ही लढत लक्षवेधी राहणार आहे। खरं तर गेल्या 4 निवडणुका ह्या पाटील आणि निंबाळकर यांच्या कुटुंबियाच्या दरम्यान लढल्या गेलेल्या आहेत। त्यामध्ये विधानसभेच्या 2 व लोकसभेच्या 2 अशा या लढती होत्या। त्यामुळे आता ही लढत कोण जिंकणार याकडे देखील राज्याचं लक्ष लागून राहिलंय। त्यासोबतच महाराष्ट्रातील टॉप 5 मधील आणखी एक लढत आहे बीड लोकसभा मतदारसंघ। या ठिकाणी पंकजाताई मुंडे यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे। या ठिकाणी प्रीतम मुंडे या खासदार होत्या, मात्र त्यांचं तिकीट कट करून पंकजाताई मुंडे यांना या ठिकाणी उमेदवारी दिली आहे आणि त्यांच्या विरुद्ध बजरंग सोनवणे जे धनंजय मुंडे यांचे कधी काळी खास व्यक्ती म्हणून गणले जात होते ते पंकजाताई मुंडे यांच्या विरोधात ही निवडणूक लढवत आहेत। बजरंग सोनवणे यांना कालच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे। त्यामुळे या मतदारसंघाकडे देखील राज्याचं लक्ष लागून राहिलंय। तुम्हाला काय वाटतं आणखी कोणत्या लढती राज्यातील टॉप लढतीपैकी आहेत त्या देखील आपण आम्हाला कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवा, जेणेकरून पुढील भागामध्ये आम्ही त्या लढतीचा देखील समावेश करू। आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला तर तो लाईक आणि शेअर जरूर करा। तसेच आमचा हा व्हिडिओ इतर व्हॉट्सअप व फेसबुक ग्रुपवर देखील शेअर करा। धन्यवाद।